पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंजरा रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली ना कोगा ये दौलत आज तेरी ओ कल गैरों का धन होगा 2 साल काम आएंगे न रंगीन पैरन होगा लिबास आखिर तो बस वही 2 गज कपन होगा जब उड़ जाएगा बच्चे रूह का बेजान तन होगा दबा देंगे तुझे खाक में ये मैला बदन होगा तुला की इबादत कर ले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंच रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा थँक्यू धन्यवाद सुंदर खूप सुंदर खूपच सुंदर सर्व गायकांचं. चला सामन्याकडे वळतोय आता. नवीन सेवा आणि बलवली अशा 2 संघादरम्यान 4 षटकांचा हा सामना. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहे. जतीन मुल अर्थात गुड्डू अतिशय नामवंत असे हे 2 खेळाडू आहेत. 4 षटकांचा अतिशय महत्वाचा सामना आहे. समोर गोलंदाज बलवली टीम कडनं वैजनाथ P1चं हे पहिलं षटक राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. समोर असणारा फलंदाज डावखुरा त्याचा जतीन मात्रेसाठी. पहिला चेंडू सुरेख होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. एकच धाव मिळेल. 2चा प्रयत्न गुड्डूने केला. एका धावसंख्येनं यावेळी जतीननं समाधान मानलं. एका धावसंख्येनं जतीननं आपलं खातं खोललं आणि संघाला पोहोचवलं बिनबाद 1. मगाचा सामना अतिशय सुरेख. जवळजवळ हातातोंडामध्ये आलेला घास दापोली टीमच्या बाजूने तो झुकवण्यामध्ये खऱ्या अर्थानं सौरव आणि आदेश आणि खास करून तेजस या तिघांच्या मुलं सुपर 6 मध्ये. नवीन शिवगावचे सुपुत्र आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खरत साहेबांच्या वतीनं नवीन सेवा टीमच्या प्रत्येक प्लेअरला चौकारा करता 500 रुपये आणि षटकारा करता 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नक्की. आणि स्नेहाताई पण आल्यात. पहिल्या दिवशी होत्या त्या. हा फुटा चेंडू होता. गुड्डूच्या बॅट मधनं आलाय. एक जबरदस्त असा हा चौकार. पाच. हा चेंडू मात्र कमबॅक केलाय गोलंदाज वैजनाथनं. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिल्या. धावपट्ट्यावर ते बिनबाद 5. आमच्या स्नेहाताई आल्यात ज्यानं तिसऱ्या रात्रीमध्ये नवीन सेवासाठी देव मांडला होता की आमचा संघ जिंकू दे आणि जिंकला. आणि आता ते परत आल्यात रात्रभर. पुन्हा एकदा शेवटपर्यंत राहिल्या तर नवीन सेवा संघ जिंकू द्या हे त्यांचं साकडं आहे की प्रथम क्रमांक मिळावा. कारण मुकुंदजी गावण साहेब त्यांचे मामा आहेत. हा गुड्डूच्या बॅट मध्ये निघाला. अतिशय द्या. गुड्डू सवार. चेंडू गेला सीमा पार. चौकार. पुढचा चेंडू यावेळी शॉर्ट अँड पूल सक्सेसफुल. चेंडू गेला सीमाच्या पार. आला हा षटकार. ग्रामदैवत आई शांतेश्वरीचं मंदिर ज्या भूमीमध्ये आहे त्या गावाचं हे गीत आपण आईचं ऐकलं. खऱ्या अर्थानं की वेगळी आत्मविश्वास गीतानं त्यांची या टीमची वाढते. धावसंख्या धावपट्ट्यावर 15. थोडीशी महागडी गोलंदाजी वैजनकडनं P1चं षटक फेकत असताना
थोडासा आता चेंडू मध्ये बदल व्हेरिएशन पाहायला मिळाला. ऑफ टर्न मध्ये इनस्विंग चेंडू केला. गुडळा हा चेंडू समजला नाही. चेंडू गेला निर्धाव आणि पहिलं षटक संपलं. P1चं धावसंख्या धावपट्ट्यावर बिनबाद 15. चेक. याच दरम्यान चंद्रकांत घरत साहेबांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे नेते यांच्या वतीनं नवीन सेवा टीमच्या प्रत्येक प्लेअरला प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकाराकरता 500 आणि षटकाराकरता 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. सन्माननीय चंद्रकांतजी घरत बीजेपी नेते तथा हिराजी घरत शिवसेना नेते. एकाच भूमीतील हे दोन नेते आहेत. पक्ष वेगळे जरी असले तरी मात्र गावाच्या एकीसाठी आणि गावाच्या उत्कर्षासाठी ही सर्व मंडळ नेहमी एकत्र येत असतात असे हिराजी घरत माजी पंचायत समिती सदस्य तथा चंद्रकांतजी घरत अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे अतिशय जवळचे सहकारी म्हणून त्यांना मानलं जात आहे. धावसंख्या धावपट्ट्यावर झालं त्या 15. गोलंदाजीमध्ये झाला बदल. नवीन आले गोलंदाज टीम बळवलीकडनं चैतन्य पाटील ज्यांनाही इम्प्रेस केलं होतं मागच्या या स्पर्धेमधील त्यांच्या खेळामध्ये ज्यांना सुरेख अशी गोलंदाजी आणि सर्व संघांना पुन्हा सूचना. आता जे वैयक्तिक पारितोषिकासाठी पॉईंट असतील ते पॉईंट आता बंद झालेत. मागच्या मॅचचे शेवटचे पॉईंट म्हणजे आता मालिकावीर कोण, फलंदाज कोण, गोलंदाज कोण, क्षेत्ररक्षक कोण हे ठरलंय. फक्त जेव्हा बक्षीस वितरण सोहळा असेल तेव्हाच आम्ही ते घोषित करूया. धावसंख्या चैतन्य नवीन गोलंदाज 15 झाल्यात. अतिशय आक्रमक पवित्र यावेळी नवीन सेवा या टीमकडनं पाहायला मिळाल्या. खास करून निशिकेत भोईर जी ओळख आहे या संघाची. मोठं नाव आहे क्रिकेटमधलं. एक वादली नाव आहे ज्यानं स्वतःला सिद्ध केलं ग्रामीण क्रिकेट खेळत असताना. हा चेंडू पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडला. थोडासा बाहेर निघाला. जतीनला हा चेंडू कट करायचा होता त्यामध्ये त्याला यश आलं नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या धावपट्ट्यावर स्थगित राहिली ती मात्र 7 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 15. समर्थ ट्रॉफी 2026 हे 11वा पर्व आणि खऱ्या अर्थाने यशाचे अनेक शिखर या स्पर्धेने गाठलीत. अशी ही सर्वगुण संपन्न असणारी ही स्पर्धा. 33 बाईक आणि एक 4 व्हीलर या स्पर्धेचं भव्य स्वरूप. हा चेंडू थोडासा यावेळी लाईन भरकटली आणि क्वालिफाईड पंच हिरामनजी भोसले सर मॅन तारा यांच्याकडनं सुबारचा इशारा आणि चॅलेंज केलं पंचांच्या या निर्णयाला बलवेल टीमकडनं. रोल मागण्यात आलाय. पाहायचं आमचे तिसरे पंच येस विशालजी पाटील. शनिवारी माता मंडल पिरकोण यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आपण बसून घ्यायचं आहे. त्यांनाही विनंती असेल. जीवलक मित्र परिवार अर्थात जरीमरी माता मंडल पिरकोण यांना विनंती करेल इट्स व्हाईट बॉल आपण वर यावं. नक्की आयोजक कमिटीचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं खूप कमी आहे. नक्की धावसंख्या 16. सर्व आयोजक कमिटीचं मीही मनापासून कौतुक करेन, आभार मानेन. कारण अनपिढ असल्या कारणानं मलाही आमंत्रण केलं आणि सर्व देखभाल खऱ्या अर्थाने सर्व मंडळींनी केली. आणि हा आलाय दर्जेदार चौका. रायगड राष्ट्रीय भाषा ज्यांचं प्रभुत्व आहे. रॉकस्टार समालोचक सर्वांचा आवडीचा अर्थात प्रवीणजी गायकर मॅन फ्रॉम वाकडी पनबेल नेरे धुंद्रा या विभागातील यांचा आवाज ऐकला. हा चेंडू चौकार आल्यानंतर कमबॅक गोलंदाजानं केलाय आणि चेंडू जाणार. हा अपील झालं ज्या अपील मध्ये उत्साह होता, आत्मविश्वास होता. मात्र इथं पंचानं बॅट कट साठी ही वाईट साठी रिव्ह्यू बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. विशालजी पाटील याच दरम्यान जरीमारी माता मंडल पिरकोण खरं तर अगदी निकटवर्तीय कोणतेही कार्य असू द्यात मुकुंदजी गावण यांनी सांगितलेलं अगदी अर्ध्या रात्रीवर हे मंडळ नेहमी मुकुंद गावण यांच्या शब्दाला काम करत असतं. म्हणून या मंडळाला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यावं. हा चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या धावपट्ट्यावर स्थगित राहिली ते 9 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 20. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं मात्र रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरला. नवीन सेवा या टीमचं 20 धावा धावपट्ट्यावर. चैतन्यचा हा पुढचा गोळ चेंडू जतीन साडी यॉर्कर चेंडू होता. खणून काढला चेंडू लॉंग ऑफच्या रिझन मध्ये गेला
दिलीपनं हा चेंडू उचलला तिथपर्यंत एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 21 या आकड्यावर. अतिशय चांगले सामने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. 6 रजनीमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत अनेक सामने येताना पाहिले. हे यश या स्पर्धेमध्ये राहिले. एका दुसरा सामना हा एकतर्फी झाला. बाकी सर्व सामने हे अतिशय सुंदर आणि रफ अँड टफ पाहायला मिळाले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावपट्ट्यावर 21. चैतन्य सज्ज होता. आतापर्यंत 4 चेंडू त्याने फेकलेत. धावसंख्या खर्च केल्यात 5. सफलता मात्र तो मिळवू शकला नाही. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जतीन आणि निशिकेत अर्थात गुड्डू. पुढचा चेंडू चैतन्यचा. आई चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. येसूचा चेंडू गेले निर्धाव. विकास पाटील यांच्या वतीनं जे बक्षीस आगदेश वोकलला आले ते बक्षीस देण्याकरता जरीमारी माता मंडळ पिरकोट यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं या ट्रम्प कार्डला अर्थात प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट मी म्हणेन पिरकोन टेनिस क्रिकेटचा बादशाह ज्याला म्हटलं गेलंय आदेश वोकल यांना सगळ्या पिरकोन ग्रामस्थांना खुश केलंय. म्हणून हे 500 रुपये अजित एकविरा मंडळ मागच्या वतीनं देण्यात येते. धन्यवाद. गुड्डूच्या बॅट मधून निघालाय अतिशय जबरदस्त देखना हा उत्तुंग आसमानी सुलतान याला हा षटकार. सागर ट्रॉफी चिरनेर या ट्रॉफीचे प्रमुख प्रणेते 190 उरण विधानसभा मतदारसंघातील दमदार आमदार महेश पाटील साहेबांचे अतिशय निकटवर्तीय उरण तालुका सिंह खजिनदार सुशांत पाटील साहेब चिरनेर यांच्याकडनं समर्थ ट्रॉफीसाठी मुकुंदजी गावण साहेब आम्हीजी भारतीय जनता पार्टीचे नेते मनपूर्वक शुभेच्छा. चंद्रकांत खरत साहेबांना विनंती करून आपण मुख्य मंचावर यावं. मी मुकुंदजी गावण साहेबांना विनंती करेन आणि कमलाकर गावण साहेब प्रमुख सर आहेत त्यांना विनंती करेन आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते चंद्रकांत खरत साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. माईची उपदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन चंद्रकांत खरत साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. कामगारांना न्याय देण्याचं काम या कामगार नेत्यांच्या माध्यमातून वारंवार घडलं गेलं आणि पुरणपूर भागावर प्रचंड प्रेम असणारे हे नेते आज आमच्या सोबत जोडले गेलेत. समर्थ चषक 2026 मध्ये आपलं भव्य दिव्य स्वागत केलं जाईल. मुकुंद शेठ गावण आणि हिराजी घरत साहेब माजी पंचायत समिती सदस्य नवीन शेवगावचे त्याप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य जीवनजी गावण यांना विनंती करेन आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान द्यावा. त्याप्रमाणे कुमार केवळ रामभाऊ मोकल साईगावचे कारले गडाची एकविरा आई फेम आणि किक बॉक्सिंग खेळाडू देखील आहेत त्यांचा यथोचित मान सन्मान होईल. आणि त्यानंतर नवीन शेवागावचे शाखा प्रमुख अर्थात शैलेशजी भोईर साहेब आपण कुठे असाल तर आपणही यावं. आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. हॅलो आयोजक कमिटी थर्ड अंपरची मागणी आहे. कृपया पंकजजी गावण आयोजक कमिटी आपण या. त्याचप्रमाणे तुषारजी ठाकूर कोनिक्स एक्सपोर्टचे मॅनेजर तुषार जयदास ठाकूर आपण कुठे असाल तर आपणही व्यासपीठाकडे यावं. ओशरी गावचे तुषार जयदास ठाकूर. पंकज गावण सागर पाटील संतोष गावण बलिराम गावण थ्रोचा ऑब्जेक्शन आलाय गोलंदाजावर तर आपण स्क्रीनवर बघायचं आहे हा गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. हो जरा एक मिनिट. धावसंख्या धावपट्ट्यावर झाल्या त्या 29. हा चेंडू बघायचा आहे ना. हा बघा. येस या दरम्यान नवीन शेवा गावचे शिवसेना शाखा प्रमुख मी विनंती करेन शैलेश भोईर साहेबांना की आपण व्यासपीठावर यावं. आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान. तुषार जयदास ठाकूर वशरी गावचे सुपुत्र यांना विनंती आहे आपणही व्यासपीठावर यावं. वेळ आपल्याकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत हे स्वागत समारंभ चालू राहतील कारण अतिशय अतितटीच्या लढती यापुढे आपण पाहू शकाल. शैलेशी भोईर यावं आपण. त्याचप्रमाणे आत्माराम मात्रे गोवटणे यांनाही विनंती असेल आपण समोर यावं. झालं ओके. फेर डिलिव्हरी इथे तिसऱ्या पंचार्थ आयोजक कमिटीचे पंच आहेत त्यांच्याकडनं डिसिजन आला की चांगला चेंडू आहे म्हणजे या चेंडूवर 2च धावा आल्यात.
धावसंख्या धावपटलावर बिनबाद 29. चेक. या दरम्यान खोपटे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संतोषजी पाटील, त्याचप्रमाणे कमलाकरजी म्हात्रे या दोघांनी समोर या, पटकन या, जेणेकरून आपल्याला हे स्वागत समारंभ पार पडल्यानंतर लगेचच सामन्याला सुरुवात होईल. दादांनो घ्या पटकन, वेळ आहे आपल्याकडं, या पटकन. जीवनजी गावण साहेबांना विनंती करून आपण आपल्या पवित्र शुभस्ते या दोन्ही सत्कार मूर्तींचा यथोचित मान सन्मान करावा. जाऊया गेम करा. राजेंद्र भगत सर. थँक्यू प्रवीण ठाकूर सर. हा चेंडू यावेळी फटका पासला आणि पहिल्या ब्रेक थ्रूची यावेळी संधी होती, ती संधी दिलीपनं हा झेल सोडला. या षटकामध्ये आतापर्यंत 2 झेल क्षेत्ररक्षकाने सोडलंय. देव गोलंदाजी चांगली करतोय, मात्र क्षेत्ररक्षक 7 त्याला लाभत नाही. 1 धाव मिळाली या चेंडूवर. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 30 या आकड्यावर. धावसंख्या धावपटलावर 30. आतापर्यंत 2 षटकं आणि 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आणखी 10 चेंडू या पहिल्या 17 मधील पहिल्या पूर्वार्धामधील बाकी असतील. अतिशय चांगले संघ, अर्थात एक बलवडी संघ म्हणजे पेन तालुक्यातील आहे, तर नवीन सेवा हा उरण तालुक्यातील संघ आहे. देव मात्र ज्याच्या नावावर मागच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं माझी उपसरपंच ट्रॉफी पांदिवे या ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ दी सिरीजची 22 जण कमवली होती, तो देव. 1 धाव या चेंडूवर आली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 31 या आकड्यावर. आजच्या रजनीमध्ये रोशनजी पाटील सर तारा यांचाही आपण आवाज ऐकताय. ॲज अ निवेदक म्हणून प्रवीण ठाकूर वशिणे यानं 6 दिवस 6 रजनीमध्ये संपूर्ण स्पर्धा आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. या साऱ्यांचंही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार. धावसंख्या धावपट्ट्यावर 31. पुढचा चेंडू बॅटची एज लागली आणि मात्र यावेळी चूक होणार नाही. पहिला ब्रेक थ्रू, पहिली सफलता यावेळी श्रीराम बलवडी या टीमला मिळाली आणि पहिला हादरा मिळाला नवीन सेवा टीमला. आतमध्ये येतोय नवीन फलंदाज भूपेंद्र पाटील. 3ऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज भूपेंद्र आलाय, ज्याने ही मागच्या सामन्यांमध्ये चांगली फलंदाजाने गोलंदाजी केली होती. तो हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू नवीन सेवा टीमचा. नवीन सेवा एक विकसित गाव म्हणून ज्या गावाकडे पाहिलं जातोय अशा विकसित गावातील ही टीम आपल्या आजच्या या पिरकोनच्या नगरीमध्ये खेळताना पाहायला मिळाली. अतिशय तुल्यबुल्य असे संघ या स्पर्धेमध्ये 50 संघांचा सहभाग राहिला आणि या रायगड महाराष्ट्रामधील अनेक भागातील संघ या स्पर्धेमध्ये, मग भिवंडी असेल, ठाणे, उरण, पनवेल, पेन अशा अनेक विभागातील खऱ्या अर्थानं संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चेक. जरीवारी माता मंडळ पिरकोन खऱ्या अर्थानं अगदी अर्ध्या रात्रीवर हे क्रियाशील सदस्य नेहमी जीवन गावण साहेबांच्या एका हाकेला उभे राहतात आणि हा समूह आपण सपरिवार पाहू शकाल. जरीमारी माता ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. जरीमारी माता मंडळ पिरकोन अथक परिश्रम केलेत या मंडळानं ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता, म्हणून ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल त्यांना. नक्की हा चेंडू गेला सीमारेषा पार. भूपेंद्रच्या बॅटमधून आला हा चौकार. संख्येने संघ पोहोचतोय 35 या आकड्यावर. 35 धावा धावपट्ट्यावर भूपेंद्र आला आणि भूपेंद्रनं चौकार पहिल्या चेंडूवर मारला. संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू करतोय. पुढचा चेंडू देवचा. या चेंडूमध्ये थोडीशी गती परिवर्तन पाहायला मिळाला आणि गती परिवर्तनचा अंदाज. या दरम्यान जरीमारी माता मंडळ यांचा संयुक्त यथोचित मान सन्मान. अगदी सगळ्यांना वस्त्र देणे शक्य नाही, परंतु सगळ्यांचाच नाही तर सर्वांच्या वतीनं एकानं कोणाने पुढे यावं. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतर म्हणून सन्मान चिन्ह देऊन जरीमारी माता मंडळ पिरकोन यांचा यथोचित मान सन्मान मुकुंद शेठ गावण आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं पाहू शकाल ऑन स्क्रीन आपण त्यांना. धन्यवाद. खूप चांगलं सहकार्य नेहमी द्यावं, असंच अशीच मायेची छाया
खरं तर या मुकुंद शेठ गावण यांच्या पाठीशी सदैव आपण सावलीसारखे उभे राहून ही परमेश्वर चलनी या जरीमनी माता मंडळ पिरकोनला आपण करूयात. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावपट्ट्यावर 1:35. नेक्स्ट सामना असेल बहिर्देव 11 चंद्रकांत स्पोर्ट वशिने विपक्ष पिरकोन आई एकविरा वागेश्वर पिरकोन या दोन संघादरम्यान सामना असेल. दोन्ही संघाच्या संगणकाने नाणेफेक करण्यासाठी यायचा आहे. शेवट षटक घेऊन आलाय गोलंदाज मंगेश मात्रे. यात मुकुंद शेठ गावण यांचे जावई विघ्नेश बोकल साहेबांचा आम्हाला यथोचित मान सन्मान करावायचा आहे. महेशी उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राह म्हणून सन्मान चिन्ह देऊन विघ्नेश बोकल या जावयांचा यथोचित मान सन्मान होईल. मुकुंदशी गावण साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान द्यावा. मंगेशचा हा पहिला चेंडू निर्धाव. अनेक पाहुणे, 6वी रात्र आहे तरी मात्र पाहुणे थांबत नाहीये. अनेक पाहुणे या स्पर्धेला. मंगेशचा पुढचा चेंडू यॉर्कर होता, ट्रॅव्हल केलाय. गुड्डूच्या बॅट मध्ये एक चांगला फटका पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकेपर्यंत 2 धावा सहज पूर्ण 2 धावसंख्येनं गुड्डू पोहोचतोय 23 वर, तर संघाला पोहोचवतोय 1:37 या आकड्यावर. शेवटचे 4 चेंडू असलेल्या पहिल्या सत्रामधील पहिल्या पूर्वार्धामधील पाहायचा कशा प्रकारचा खेळ होतोय मैदानाच्या आतमध्ये. पंकज गावण ज्याचीही खूप मेहनत आहे. एकेकाळी पिरकोन गावची रन मशीन पंकज गावणकर आम्ही पाहायचोय. मगाच्या सामन्यामध्ये जेवढा वाटा आदेशचा होता, जेवढा वाटा सौरवचा होता, तेवढा वाटा तेजसचा पण राहिला त्या सामन्याच्या विन होण्यामध्ये. हा चेंडू मंगेशचा गेला निर्धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडला, बाहेर चेंडू निघाला आणि मात्र गुड्डूच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या राहिली स्थगित 1:37 या आकड्यावर. आता मात्र शेवटचे 3 चेंडू असतील पहिल्या इनिंग मधील. मंगेश मात्रे डावकुराचा गोलंदाज लेफ्ट फ्रॉम ओव्हर द विकेटने मारा करतो. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, भिरकावलाय. इथे गॅप मध्ये चेंडू जाते, मात्र आउटफील्ड मध्ये थोडा चेंडू अडकला. 1 धावसंख्या 2 धावसंख्या सहजरित्या पूर्ण. तिसरीचा प्रयत्न भूपेंद्राने केला होता, नकार दिला गुड्डूनं. अशार्थीने 2 धावसंख्येनं समाधान मानलं गुड्डूने. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 39 या आकड्यावर. आता मात्र ह्या पहिल्या पूर्वार्धामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे. अनेक आयोजक कमिटीचं कौतुक करावं लागेल. ज्या आयोजकांना घेतलेली मेहनत ही खूप मोठ्या प्रमाणावर राहिली. मुकुंदजी गावण साहेब आणि त्यांचे सर्व साथीदार, त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अजूनही प्रेक्षक कमी होत नाहीयेत या स्पर्धेमध्ये. त्यांना बक्षीस वितरण सोहळाही पाहायचा आहे या स्पर्धेमधला. सर्व काही पाहिलं आणि सर्वांसाठी काही ना काही या स्पर्धेनिमित्तानं मिळालं अशी ही स्पर्धा. धावसंख्या धावपट्ट्यावर 39. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहेत पहिल्या 17 मधील. मंगेश सज्ज होतं. गुड्डूसाठी हा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन केला, मात्र यावेळी लाईन थोडीशी भरकटली. पंचांचा बाईटचा इशारा आलाय आणि मात्र रिव्ह्यू संपलेला आहे, त्यामुळं वाईटचा इशारा. 1 धाव 1 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 40 या आकड्यावर. 40 धावा गुड्डू खेळताना दिसतोय. संगणक अनुषकडनं काही सूचना होताना दिसत आहेत. मोठा फटका यावेळी सुद्धा बॅटमध्ये येऊ शकला नाही. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या स्थगित राहिली 40 वर. कौतुक करावे गोलंदाज मंगेश मात्रेचं. मात्रे अमिनय भित्रे हे ज्यांचं ब्रीदवाक्य असलेले मंगेश मात्रे 5 चेंडू फेकलेत आणि 5 धावा त्याने खर्च केल्यात. धावसंख्या धावपट्ट्यावर 1:40. शेवटचा 1 चेंडू या पहिल्या सत्रामधील. 40 नंतर हा चेंडू सुद्धा पंचांचा इशारा येते. 9 रन्स म्हणजे अशर्तीनं पहिली इनिंग संपली. धावपट्ट्यावर धावसंख्या झाली 40. 41 धावांचं आव्हान समोर ठेवलं श्रीराम बलेवड संघासमोर. या आव्हान बलेवड संघ सहजरित्या पूर्ण करेल की ते धावांपासून वंचित ठेवलं जाईल नवीन सेवा या टीमकडनं. ऐकूया व्हाईस ऑफ उरण पूर्व विभाग, ज्याने 6 दिवस 6 रजनी या स्पर्धेची निवेदक म्हणून ज्याने भूमिका निभावली, ते आमचे मित्र प्रवीणजी ठाकूर सर, मॅन फ्रॉम वशिनी. थँक्यू.
ही रात्र अतिशय मंतरलेली आहे. खेळपट्टी अगदी एकदम बिग फाईट मुकाबले येतात ना तेव्हा काहीतरी लिंबू गारलेलाच आहे आयोजकांनी असं वाटू लागलंय. कारण वाकलनची टीम पहिल्या रात्री 17 बॉल डॉट खेळली, दुसऱ्या दिवशी 15 डॉट बॉल, तिसऱ्या दिवशी 14 डॉट बॉल, चौथ्या दिवशी 13 डॉट बॉल आणि काल मात्र थोडंसं काहीतरी वेगळं वातावरण बघायला मिळालं वशिणीच्या विरोधात. आज मात्र काय घडेल सांगता येत नाही आहे, पण सध्या तरी असं म्हणूयात करकचून ब्रेक लावला नवी सेवासारख्या ताकदवान तगड्या टीम विरोधात. नाही आमच्याकडं लिंबू वगैरे काही नाही संदेश शेळकेकर, कारण कालचा दिवस जो होता ना तो शनिवार होता आणि बजरंगाची पालखी आमच्या गावात मोठ्या जल्लोषात साजरी होते आणि तो काही दिवसांनी या स्पर्धेला राज पवार पांदिवे यांच्याकडनं समर्थ ट्रॉफीला मनपूर्वक शुभेच्छा आल्यात. अर्थात रिवाळ मात्र सरांचे परम मित्र आहेत राज पवार पांदिवे. थँक्यू, धन्यवाद. खर तर गजानन पवार यांचे सुपुत्र आणि गजानन पवार म्हटलं ना की त्या खाली MCCचा एक तगडा ऑलराऊंडर खेळाडू, खरं तर ताकदवान खेळाडू डावखुरा आणि मुकुंदजी गावण यांचे अतिशय जवळचे मित्र. आपण ऑनस्क्रीन देखील त्यांना पाहिलं होतं. सलामीची जोडगोळी देव मात्र आपण लवकरात लवकर मैदानाकडे रवाना करा, वेळ कमी आहे. प्रत्येकाच्या मनगटावर जरी मनगटी घड्याळ नसलं ना तरी आजही कुणाच्या मनगटात ताकद नाही आहे वेळेला थांबवण्याची. काळाचा महिमा आगाध आहे. मी विनंती करेन तमाम प्रेक्षक मायबापा, आपण अगदी रोपच्या मागं राहायचं आहे, कुणीही पुढे येऊ नका. तुमच्या विना ही स्पर्धा नक्कीच नाही आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धांना एवढी लगातारचे 6व्या रात्रीमध्ये सर आपण विचार केला तर काल जी आपण रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये पाहिली त्या अर्थातच महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुपचे सदस्य आणि उडन टायगर ग्रुपचे अध्यक्ष रॉकस्टार रविभाई आवरे क्रिकेट संघाचे दमदार व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं 24 तास जनतेच्या सेवेसाठी तत्पर हजर राहणारे व्यक्तिमत्व आणि सध्या खूप त्यांचा फॅन फॉलोइंग आपण पाहू शकता. कमी वेळेमध्ये तमाम जनतेमध्ये ज्यांनी आपली जागा बनवली तर रविभाई रॉकस्टार आवरे आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आताच आपण करताना विचार केला तर कालची देखील दमदार आपण एंट्री पाहिली आणि नेहमीच आपल्या समाजासाठी दमदार योगदानाला आपलं सहर्ष स्वागत आणि सुशांत पाटील साहेब चिरनेर आपलं सहर्ष स्वागत आणि समीर डुंगीकर साहेब आपलंही सहर्ष स्वागत. आजचा जो नाश्ता आहे तो फिरकोन गावचे लारा ज्याला म्हटलं गेलं संतोषी गावण, मला वाटतं त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झालाय त्यामुळे ते प्रचंड खुश आहेत. परंतु आम्हाला जो सध्या चण्या फुटाण्यांचा जो त्यांनी प्रसाद दिलाय त्यांचंही मनपूर्वक स्वागत. नाही शागोती नंतर देतील विके भाई, ते सध्या बिझी आहेत ते. तर जाऊया सामन्याकडे. विजयाकरता करायच्या आहेत 41 धावा, 24 चेंडू 41 धावा. एका बाजूला उरण तालुक्यातील मातब्बर संघ NCVC अर्थात विंट्याशेत मात्र पुरस्कृत नवीन सेवा टीम बघायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला विचार केला गेला तर श्रीराम बलवली अर्थात पेन तालुक्यातील एक मातब्बर संघ अर्थात बिरकोनगावचे बॅकर काय नवीन सेवा जर जिंकली टीम तर चंद्रकांत खरत साहेबांच्या वतीनं रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येतील. बक्षिसांची खैरात बघायला मिळते. ATM अगदी खुले झालेत, 2 वाजलेत बरोबर घड्याळामध्ये आणि बक्षिसांची खैरात. अनुज खरत कर्णधार स्वतः लीडिंग फ्रॉम द फ्रंट, काटेरी मुकुट परिधान करणारा हा कर्णधार मात्र आग लावतोय मैदानावर आणि आज मात्र त्याला आग लावावी लागेल या रात्रीमध्ये, कारण भलवली टीम देखील ताकदवान टीम आहे. या ताकदवान टीमनं भल्या भल्या संघांना परतीचा प्रवास करायला लावला या मैदानावर, स्वर्गीय मेघनाथ मोकाशी मैदानावर. उद्या देखील भव्य दिव्य अशी डे नाईटची पानदिवे प्रीमियर लीगचं आयोजन श्याम मोकाशी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला बघायला मिळेल. पानदिवे गावाच्या वतीनं संपूर्ण प्रेक्षकांना विनंती आहे आपण उद्या या. खमंग मेजवानी संडे स्पेशल मटणाचं जेवण या ठिकाणी उपलब्ध असेल, परंतु प्रेक्षकांनी शेवटपर्यंत आस्वाद घ्यावा अशी विनंती त्यांनी देखील केली आहे. परंतु जाऊया मैदानाकडे. रोमांच थरणार बदलाली त्या संघर्ष नाट्य तुंबल युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी अभेद्य फळी भेदणारी विरष्टा सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा निमित्त आहे समर्थ चषक 2026 हा थरणार 11व्या पर्वामध्ये आपलं भव्य दिव्य स्वागत केलं जात आहे. पहिला चेंडू रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय अगदी लोटांगण घातलाय. सुपर क्षेत्ररक्षण, चेंडू अडवलाय, प्रोटेक्शन आहे तिथं थर्मॅच्या दिशेने क्षेत्ररक्षकाचं अचूक कार्य बघायला मिळतंय.
आपल्या नावासाठी नाही गमासाठी खेळायचं आहे आणि या प्रेक्षकांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि म्हणून तर ही स्पर्धा अतिशय महत्वाची आहे. ऊर्जा निर्माण होते, ताकद निर्माण होते. जिच्यामध्ये नाही चेव तिला शक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणू नये. अंगातली चेव असेल तरच त्या शक्तीला अर्थ आहे आणि म्हणून चेव असणं गरजेचं आहे. अंगाला दम लागणं कधीही घातक आरोग्याच्या दृष्टीनं, परंतु अंगात दम असतं केव्हाही चांगलं. सुनील तांडे सरांनी मगाशी तेच दाखवलं आणि संदेश शेळके सरांची स्क्रीन वाचवली. तुम्हाला पार्टी दिली जाईल. चला नेक्स्ट सामना या पिरकुण आणि वशिणी संघाचा संघ नाही नाणेफेकीसाठी. फुलटॉस फेकून दिलाय. मनमोहन सिंह रेषापार चौकार. लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, रायगडच्या विकासाचे महामेरू, यांच्या अतिशय जवळचे आणि कट्टर निष्ठावंत सहकारी, नवीन सेवा या गावातील सुपुत्र, राजकारणातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय. नवीन सेवा आणि या महान विभागाची एक मुलूक मैदानी तो आदरणीय चंद्रकांतजी घरत साहेबांकडनं या स्पर्धेकरिता रोख रक्कम 25,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आहे. मनाच्या अंतकरणापासून साहेबांचा आपण आभार मानूया. पैसा अनेकांकडे असतोय पण दातृत्व असणं हे गरजेचं आहे. वाघाचं काळज असणारे हे नाव म्हणजे आदरणीय चंद्रकांतजी घरत साहेब. मनापासून पुन्हा एकदा समर्थ ट्रॉफीच्या वतीने त्यांचा आभार. इकडं आवाज झालाय 25,000 रुपयाचा. बळ मात्र चढले अनुज घरातला. सुपर अगदी चेंडू गर्रकन विळवतोय. आणखी एक रिफ्लेक्शन. सुपर काय भन्नाट आहे तेच तरणार आहे. चेंडू टाकल्यानंतर कर्रकन गाठा फिरवतोय आणि काय अफलातून आहे. म्हणून हे प्रचंड मोठं नेतृत्व नवीन सेवा गावाचं अनुज घरतकडे दिलंय. अनुज घरत आलाय परत. सुपर गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये द्वंद्व बघण्याकरता प्रेक्षकांची तोबा गर्दी. टाळ्यांचा गजर शिट्ट्या हरवण्यांचा गजर बघायला मिळतोय. 41 धावांचं लक्ष असताना ताकद दाखवावी लागेल आणि ती ताकद बघायला मिळते. हा फटका फसलाय. अर्धा वर्तुळामध्ये फटका फसलाय. काय घडेल. चेंडू पकडला जाईल. वजनामध्ये झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. शुभम पाटील ऍक्ट टू द पॅव्हिलियन. प्रवीण सर, स्नेहताईंच्या चेहऱ्यावर आनंद बघा. देव मांडला असं मला तरी वाटतंय. मला वाटतंय तिकडे शांतेश्वरीला अगोदरच 5 तोरणांचा तोरण ठेवून आल्यात. भाची प्रचंड खुश. मुकुंद शेठ गावन तुमच्या भाची प्रचंड खुश. सर IPL ची आठवण आली. ज्याप्रमाणे नीता अंबानी जशी देव मानते ना IPL मध्ये, तसेच स्नेहताई नवीन सेवा टीम जिंकू दे असं त्यांना वाटतंय. या दरम्यान भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट वशिणी विपक्षात जय वागेश्वर बिरकोन दोन्ही संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेक करण्याकरता सामना अतिशय रोमहर्षक आहे. रफ अँड टफ. वा अरे संदेश शेळके सर काय सांगू तुम्हाला. ती यायला पाहिजे मुवमेंट. ते येणार. लाजवाब. प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर ही स्पर्धा घेतली आहे. यंदा कर्तव्य आहे संदेश शेळके सरांच्या चेहऱ्यावर बघा स्माइल किती जबरदस्त आहे. कारण बोहल्यावर चढल्यानंतर सगळ्यांचे चेहरे खर्रकन उतरतात. चेंडू कट केलाय. कणकेडा सेन्सिबल क्रिकेट पण चेंडू अडवलाय. प्रोटेक्शन आहे तिथं. पॉईंटच्या दिशेने चेंडू पटकन अडवलाय. एक धाव मिळतीये. एका धावाला संघ पुढे सरकलाय. 6 धावसंख्या धावपटलावर आपण पाहू शकाल. विजयासाठी करायच्या अजूनही 35 धावा. पाणी द्यायचं आहे. पाणी अतिशय महत्वाचं आहे. कारण वाणी तुमचा भविष्यकाल, पाणी तुमचा वर्तमान काल नाही आहे. भविष्यकाल सुरक्षित ठेवील आणि वाणी तुमचा वर्तमान काल सुरक्षित ठेवील. त्यामुळे मुखात नेहमी साखर ठेवा आणि डोक्यावर बर्फाची लादी ठेवा. जगातली बहुतेक समस्या सुटतील असं या निमित्तानं सांगून जाईल. प्रयत्न करावे लागतील. एका बाजूला देव मात्र जोपर्यंत मैदानामध्ये आहे. बलवली संघ अजूनही प्रचंड मोठा संघर्ष करेल यातील मात्र शंका नाही आहे. अगदी वॉरियर आहे. लढवय्या आहे तो आणि तो स्वतः कर्णधार दाखल झालाय. अनुज घरत कोणाकडे चेंडू सोपवेल. मयूर घरत आलाय परत. ज्यांना 2
सामन्यामध्ये बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. या शृंखलेतला एक मेडल शेल्टर देखील फेकलं होतं. तोच मयूर घरात आलाय परत. तालीमें दी नहीं जाती परिंदों को आसमान में उड़ने की, तालीमें दी नहीं जाती परिंदों को आसमान में उड़ने की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की, रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. ताकद दाखवावी लागेल. या ठिकाणी ताकदीशिवाय पर्याय नाही आहे आणि कॅल्क्युलेटेड गेम खेळावा लागेल. एका बाजूला मयूर घरात, दुसऱ्या बाजूला देव म्हात्रे. काय घडेल शांतेश्वरी की त्या श्रीरामाला साखर घातला जात आहे. माझा संघ पुढे जिंकला पाहिजे एवढी प्रत्येकाची आशा आहे. आणि दोघांचेही देव पाण्यात. स्नेहा घरात त्या देखील आल्यात परत. या स्वर्गीय मेघनाथ मोकाशी मैदानावर त्या परत आल्यात. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावर वळवला नाही आहे. षटकार फेकून दिलाय. इट्स अ हाय हँडसम ब्युटिफुल स्ट्रोक. इट्स अ बिग हिट. अपने घर पे बाज होगा तो अपने घर पे बात. अगर मेरे टीम पे ऊपर आए ना तुम्हारे किसी भी गेंदबाज को नहीं बख्शूंगा. आणि काय फलंदाजी आहे. अफलातून भेदक भेदक ताकद दाखवली आहे आसमानी सुलतानी टोळा. परंतु कमबॅक करावं लागेल. त्याच्याकडे गुणवत्ता आहे मात्र गुणवत्ता दाखवावी लागेल. वारावर प्रतिवार हल्ल्याला हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय. सुपर से ऊपर सामना बघायला मिळतोय. नवीन सेवक की बलवली कोण बल दाखवेल. इथं मात्र सध्या देव मात्र बल दाखवताना दिसतोय. मयूरला वार करावा लागेल आणि तो देखील या देव मात्रेवर वार करावा लागेल. सप्पासप वार करावे लागतील. ओहो फटका क्लास आहे. आणखी एक चौकार लगोच्या डोक्यावर फेकून दिलाय. वन बॉल सीमा रेषा पार चौकार. दोन्ही संघनायक आहेत. संघनायक दोन्ही आले. संतोषी गावण साहेब नाणेफेक करून घ्या. पावण्याला संघ नाणेफेक करायला दोन्ही संघनायक आहेत वशिणी आणि पिरकुण गावचे. 16 धावा धावपटल्यावर आपण पाहू शकाल. टीम मिटिंग घ्यायला भाग पडला. डिस्टर्ब केलाय मयूर घराच्या गोलंदाजीला. लगातारच्या 2 चेंडूवर तब्बल 10 धावांची करकचून वसुली केली गेली. कमबॅक करावं लागेल. मयूर आता टप्पा विसरलाय का हा प्रश्न पडलाय. नवीन सेवाकरांना प्रश्न पडलाय. परंतु सेवा म्हटली तर एक दिग्गज संघ आहे. बलाढ्य संघ आहे. लढवय्या संघ आहे. या संघाला सांगायला लागणार नाही. कोणी या मैदानावर कुणीही हार मानायला आलेला नाही आहे. कारण हार फक्त आम्ही हारवाल्याच्या दुकानात मागायला जातो. कारण माहिती आहे आम्हाला त्या परमेश्वरचा त्या विधात्याजवळ आम्ही जिंकूच शकत नाही आहे. चेंडू 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 फसलाय. वज्रमुठी झेलकाय मोठा मासा करायला लागलाय. इट्स अ बिग विकेट आणि देव मात्र मैदानाच्या बाहेर. त्यांचा मित्रपरिवार सांगतोय. सागर शेठ असतील, अमित पाटील असतील, त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, नितीन मात्रे ते सांगतायत आमची बरोबरी कुणीच करू नका. याही पेक्षा पुढच्या वर्षी 2027 ला याही पेक्षा धमाकेदार अजूनही एंट्री बघायला मिळतील. अजूनही भव्य दिव्य आयोजन साजरे करू. फक्त तुमचा आशीर्वाद असला पाहिजे. आणि बघ समर्थ दशकाचं 2027 आयोजन याही पेक्षा दर्जेदार भन्नाट असेल. तर जाऊया. देव मात्र बाद झालाय. कमबॅक बघायला मिळतोय. मयूर घरातला जे पाहिजे होतं ते मिळवलंय. अनुज घरातला जो विश्वास दिला होता तो विश्वास त्याला संपादित केलाय. समीकरण बदललंय. 16 धावा 2 विकेट. 16 धावा 2 विकेट आणि अजूनही करायच्या आहेत 25 धावा. 15 चेंडू 25 धावा. 15 चेंडू 25 धावाची गरज आहे. मैदानाची आम्ही कधीच तमा बाळगली नाहीये. एक लक्षात घ्या.
जिथं पाय पडेल मुकुंद गावण आणि त्यांच्या मित्र परिवाराचा तिथं सोना होईल, कारण श्री समर्थ सोबत आहेत. त्यामुळे नक्कीच घ्या. धोंडू काका मैदान नसलं म्हणून काय झालं, स्वर्गीय मेघनाथ मोकाशी साहेबांनी खरं तर त्यांच्या परिवाराने हे मैदान उपलब्ध करून दिलं आणि एवढी मोठी भव्य दिव्य स्पर्धा आम्ही आपण पाहू शकाल. मयूर घरात कमबॅक करतोय. मंगेश वात्रेने हल्ला चालवला, ताकद दाखवली आहे. क्षेत्ररक्षक वकील हार मनवतांनी प्रोटेक्शन दिलाय. सिंगल धाव वाकुळ्या दाखवण्याचा प्रयत्न आहे मंगेशचा, परंतु एकच धाव पिल्ली जाईल. 17 धावा धावपटलावर एका बाजूला नवनाथ गावण अर्थात पिरकोन गावचे बॅकर अगदी देव पाण्यात घातलाय. वाघेश्वर देवाला साकडं घालतायत. ऑन स्क्रीन देवा पाहू शकाल, चेहऱ्यावर हनवटीवर आपला हात कुरतवतात, दाढी कुरतवतायत. अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. अजूनही तुम्ही हरलेला नाही आहात किंवा नवीन सेवा संघ जिंकलेला नाही आहे. सामना अगदी दुतर्फा आहे. हो, त्याचं नव्हतं कधी होईल ते सांगता येत नाही आहे. 17 चेंडू नाही आहेत आता. 17 धावा धावपटलावर आहेत आणि करायचे आहेत 14 चेंडू 24 धावा. 14 चेंडू 24 धावा. 14 चेंडू 24 धावा. हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है. जीवन के कर्म में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर. ओहो, गरकन फिरवलाय आणि फलंदाजाला थांबवून ठेवलाय. कचून बेडी घातली पायामध्ये. मयूर घरात करत ती क्षमता आहे. 2 चेंडूवर तरी 10 धावा आल्या तरी मोठा मसा गळाला लावला. देव मात्र मैदानाच्या बाहेर आहे आणि प्रचंड मोठा आता दबाव निर्माण केलाय. कोंडी फोडावी लागेल. वैजनाथ पाटील सलामीला आलाय, त्याला कोंडी फोडावी लागेल. रिवर्स अटेम्प्ट केला, परंतु ते प्रोटेक्शन आहे. पॉइंटच्या दिशेने एकच धाव आणि सिंगल. टाळ्याचा गजर आणि गजर बघायला मिळतोय. स्नेहाघरात टाळ्या वाजवा. अजूनही सामना तुम्ही गमावलेला नाही आहात. आमचं बारीक लक्ष तुमच्यावर आहे, परंतु ते अजूनही स्थिर आहेत, शांत आहेत. त्यांना माहिती आहे अजूनही आम्ही जिंकलेले आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य सांगतोय, आरमारावरचा एक खलाशी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत कधीही जल्लोष करू नका, कारण एक खलाशी तुमचं अख्खं आरमार बुडवू शकतोय. त्यामुळे जल्लोष करू नका. संयम, श्रद्धा, सबुरी. टीम मीटिंग जास्त घेऊ नका विनंती असेल. 2:15 वाजलेत. धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 23 धावा. जर नवीन सेवा संघानं जर सामना जिंकला तर चंद्रकांत खरत साहेबांच्या वतीनं रोख रक्कम 10,000 रुपये तुम्हाला देण्यात येतील. 12 चेंडू 23 धावा. टीम मीटिंग आत्मा पंच यस स्पीडअप करा सामना. अनुज खरात आणि सहकार्याने विनंती करत लागलीच मैदानावर कसा ताबा घ्या. 12 चेंडू 23 धावा. पाणी हे केवळ निमित्त आहे. काहीतरी कानमंत्र गेलाय बलवलीच्या डगआउट मधून. विशाल सर, या चर्चा या कारणात थुक्या अतिशय महत्वाच्या असतात आणि त्या गरजेच्या देखील आहेत. बारा चेंडू 23 धावा. लागलीच या. बेस्ट अपोजिट बेस्ट हा सामना बघायला मिळतोय. एका बाजूला अनुज खरात, दुसऱ्या बाजूला देव मात्रे. चंद्रकांत खरत साहेबांच्या वतीनं प्रत्येक विकेट करता नवीन सेवा संघाच्या गोलंदाजाला 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एटीएम खुले झालेत, भाव वाढू लागलाय. एक विकेट 2,000. क्या बात है. सामना प्रतिमा आहे. रफ अँड टफ मोड मध्ये आलाय. 12 चेंडू 23 धावा. 12 चेंडू. स्क्रीनवर बघू शकता बाईसाठी किती मोठी धडक आहे. नंतर बघूया. 12 चेंडू 23 धावा. 12 चेंडू 23 धावा. आणि बघायला मिळेल वैजनाथ औषध पुल केलाय. तिथं बघूया काय घडतंय. वन बाउन्स की सीमारेषा पलीकडे पंचांचा इशारा काय. चौकार.
या चौकारानं नक्कीच सामन्याचा रंग बदललाय. 11 चेंडू 19 धावा, 11 चेंडू 19 धावा. बलवली की नवीन सेवा, बलवली की नवीन सेवा. एका बाजूला स्नेहा गरत अतिशय शांत आहे सध्या तरी. एखाद विकेट मिळाली तर चेहऱ्यावरचा आनंद अजूनही ओसंडून वाहेल. मुकुंद शेठ गावण यांच्या भाची प्रचंड खुश आहेत. नाहीतर एकीकडे जल्लोष तर दुसरीकडे आक्रोश, याचंच नाव आहे क्रिकेट. बघा आपण स्क्रीनवर इकडे संदेश शेळकेकरांच्या बाबूशांना पाहतोय. अहो अगदी शरीराचा वेध घेतलाय आणि नक्कीच वेग काढून घेतलाय. तोच रिफ्लेक्शन शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फसवलाय. गोलंदाज अतिशय चतुर आहे लावण्य ठाकूर. आणि आता समीकरण बिघडले पुन्हा एकदा. 10 चेंडू 18 धावा, 10 चेंडू 18 धावा. काय होईल सामन्यामध्ये? विकेट मिळवण्याकरता प्रचंड मोठे डाव टाकले जात आहेत परंतु फलंदाज देखील तेवढे ताकदवान आहेत सामना फिनिश करण्याकरता. यस, प्रेक्षकांना विनंती करेन तर रोपच्या मागे थांबा. अरे दादा, आमच्या समोरील क्षेत्ररक्षक प्रेक्षक माय बाप्पा थोडं बाजूला या, थोडं मागे या, थोडं मागे या. बलवली पाठी राखे, आतमध्ये या. ओहो, सुपर्ब 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 गोलंदाजी, लाजवाब लावण्य ठाकूरनं अगदी हा फास आवडलाय. बलवली देव मात्रे आपल्या पाठी राख्यांना आतमध्ये घेऊन या प्लीज, प्लीज विनंती आहे. जरा प्लीज आतमध्ये, जरा थोडं आतमध्ये, तुम्हालाही त्रास होईल. थोडं मागे थांबा. येस येस, वशनी असो ना तर कोणी असो, जरा बाजूला व्हा. आम्हाला महत्वाचं आहे कारण सामना अतिशय महत्वाचा आहे. ओ जबरदस्त जबरदस्त, अगदी नाका समोर चेंडूला उडवला. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी, सुपर्ब. अगदी खांद्याचा अतिरिक्त वापर केलाय. लावण्य ठाकूर ऑन फायर. समीकरण बिघडलंय, समीकरण बिघडलंय. आता करावायचे आहेत 8 चेंडू 18 धावा, 8 चेंडू 18 धावा, 8 चेंडू 18 धावा. नवीन सेवा की बलवली? पेन वर्सेस उरण असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. लांब दूरवरचा प्रवास करून आम्ही पेन तालुक्यातून या ठिकाणी का आलोय ह्याचं उत्तर द्यावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला अन्सी आणि विन्सी. नवीन सेवा, ताकद दाखवावी लागेल. एक धाव नक्कीच मिळेल. सिंगल धावनं फरक पडत नाहीये. नवीन सेवा संघ तेच सांगतोय, मोठे फटके हरवायचे आहेत आणि लावण्य ठाकूर नक्की तेच करतोय. तेच तर्रार मारा करतोय, तिखट मारा, कंजूस मारा करतोय. 7 चेंडू 17 धावा, 7 चेंडू 17 धावा हे समीकरण बघायला मिळतंय. एक फटका येणं बलवली संघासाठी फायदेशीर असणार आहे. जास्त वेळ जाऊ नका, प्लीज विनंती आहे अनुज घरत आणि सहकार्यांना. अनुज, येस लवकर लवकर. येस, पाऊस आला तरी फरक पडत नाही, धावांचाच पाऊस इथं पडला पाहिजे. पाऊस अजिबात येणार नाही, वातावरण अतिशय तापलंय. सुपर सुपर, खालच्या पट्टीत चेंडू ठेवलाय. वा, प्रत्येक चेंडू व्हेरिएशन वेगवेगळं ठेवलंय. आपल्या गोलंदाजीचं खास सगळी अस्त्र बाहेर काढलेत लावण्यनं. आणि लावण्य ठाकूर सांगितलंय कि ऐसी कोई गली नहीं जहां इनकी चली नहीं और ऐसा कोई शहर नहीं जहां इनका कहर नहीं. म्हणून नाव आहे, रिमेंबर दिस नेम, लावण्य ठाकुर. नाम तो सुना होगा, नवीन सेवा गांव ने तो सुना है. यहाँ पे सभी दर्शक सुन रहे हैं. बेहतरीन गेंदबाजी.
काजोल इथं कोणीच नाही आहे बाबांनो, त्या काजोलच्या मागे जाऊ नका, इथं गेमकडे लक्ष ठेवा, कारण प्रत्येकाच्या हृदयात वेगवेगळी धडकन असते, लग्न झाणाऱ्यांचे आणि न झालेले यांचे देखील. जसं संदेश शेळके सर आई एकविरा लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच सांग. सुनील तांडे सर आहेत, उपाध्यक्ष कलवेगावचे सुपुत्र नंदू पाटील सर आहेत, आणि तदनंतर हिरामन भोसले सर मॅन फ्रॉम कल्ले. येस, तर आज आमच्या सोबत प्रवीण गायकर सर, रोशन पाटील सर, चेन्नर गावचे सुपुत्र अर्थात राजेंद्र भगत सर आहेत, चेतन स्वामी सर देखील आहेत, रिवॉल्व मात्रे सर आहेत अगदी, आणि चालता बोलता कॉम्प्युटर मोरावी गावचा सुपुत्र अर्थात प्रणय मात्रे सर, ज्यांनी खरंच कमाल केली आहे. किती धावा झाल्यात, किती चेंडू झालेत, किती निर्धाव षटकं आहेत, किती निर्धाव चेंडू आहेत, लेगबाईज किती, बाईज किती, सगळं काही त्यांनी अगदी वेचून काढलंय. मेडन षटक किती, कोणला गाडी कोणला स्कूटी, सध्या आम्ही ठेवलाय, झाकून ठेवलाय कोंबरा, तो नंतर दाखवू, सध्यात नाही दाखवायचो. जाऊया सामन्याकडं. 6 चेंडू 17 धावा, 6 चेंडू 17 धावा. बलवली की नवीन सेवा, ओहो ब्लॉकचा चेंडू, वा सुपर सेवे उपर, अगदी पायांच्या बोटांना चेस्तारी गोलंदाजी बघायला मिळते. शेवटचा गोलंदाज आहे चेश खरत. इकडं कोंबडा बघा, तिकडं स्क्रीनवर दाखवा, स्क्रीनवर दाखवा, बाईसाठी तिथं कोंबडा पकडण्याची शर्यत बघा. आता सुपर 6 मध्ये जाण्याकरता तिकडे कोंबडा पकडतायत. हल्ली काय काय अनोखी शर्यत आहे बघायला मिळते. विंटॅशेट मात्र प्रचंड खुश आहेत. 5 चेंडू 17 धावा बॅट, ओहो चेंडू अडवलाय, झेल सुटलाय, परंतु कंप्लीचं क्षेत्ररक्षण आहे. स्वतःच्या फलथ्रीमध्ये अगदी झेल पकडणं कधीही अशक्य आहे, मात्र सुपर चेंडू अडवलाय. एकच धाव, आणि कोंबडे जे तिथे उडवलेले दिसले ना, ते उडवणारे 2 बादशाह इथं उपस्थित आहेत. एका बाजूला विशाल पाटील, दुसऱ्या बाजूला सुनील तांडे सर, आणि इकडं पिवले इथं या आगोटीवरचं बेरू खायचं ते, त्यांना कोण बोलेल कोंबडं. हा तेच म्हणतोय मी. समीकरण बघा, 4 चेंडू 16 धावा, 4 चेंडू 16 धावा. नवीन सेवा की बलवली, पेन की उरण, आवाज आला पाहिजे. फुल टॉस, टोल वसूल केला जाणार नाही आहे. झेल पकडलाय आणि पॉल आणि वैजनाथ पाटील मैदानाच्या बाहेर. काढली आहे, ट्रेनवाल्यांची हवा काढली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये. समीकरण आता अवघड बनून चाललंय. 3 चेंडू 16 धावा, परंतु कधी काही अशक्य नाहीये क्रिकेटमध्ये. 6 चेंडूमध्ये 35 धावांची गरज असताना दिगाडी विपक्ष केलवने सामना बघितला होता. 5 चेंडूमध्येच रुपेश म्हात्रेनं सामना उद्ध्वस्त केला होता आणि केलवना संघाला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान हे विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आहे, कारण सध्याचे जे ग्रीन बॉल आहेत ना, MRIच्या चेंडूवर आम्ही सांगू शकत असतो, 1 धाव जरी असेल तर ती डिफेंड करण्याची ताकद गोलंदाजांकडे होती. या खेळपट्टीवर मात्र तसं काही होईल का, उत्तर द्यावं लागेल. एका बाजूला गोलंदाज आहे जयेश खरत आणि फलंदाज आलाय दिलीप पाटील. घरात की पाटील सरसावून मारलाय, डान्सिंग डाव द गाव, चेंडू सीमा रेषा पार, चौकार, झेल सुटलाय.
की श्रीराम बोलावली आणि गोलंदाज आहे जयेश करत. नायक टू खलनायक हा प्रवास असेल. दिलीप ओहो सुपर सुपर अगदी चेंडू जाईल तो निर्धाव ब्लँडेड फटका खेळण्याचा प्रयत्न दिलीप पाटीलचा. संधी हुकली आहे. एक चेंडू 12 धावा, एक चेंडू 12 धावा. टाळ्या ज्या मारल्यात अनुज घरतनं त्यावरून समजलंय की आम्ही सामना जवळपास जिंकत आलोय. स्नेहाताईने टाळ्या भरपूर जोरामध्ये वाजवल्यात. नक्कीच नक्कीच त्या प्रचंड मोठ्या बिग फॅन आहेत आणि त्या आता प्रचंड उडी देखील मारतील. कॅमेरामॅन जरा त्या उडीकडे लक्ष ठेवा. आणि चंद्रकांत घरत साहेबांच्या वतीनं 10,000 रुपये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. विशाल पाटील सरांनी दाखवलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक चेंडू 12 धावा होत्याचा 9 तो झालाय. विजयाच्या पताका कुणाच्या हातात असेल आणि पराभवाच्या जखमा त्या अगदी दिसायला लागल्यात. पॅकर विंट्या शर्ट मात्र प्रचंड खुश आहे. दुसरा चेंडू देखील निर्धाव निर्धाव. एनसी आणि विन्सी नवीन सेवा संघ विजयी. शांतेश्वरी विस्फोटक खेळी आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या वाट्याला आहे. म्हणून मी चंद्रकांत घरत साहेबांना विनंती करेन त्यांनी देखील या संघाकरता रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलंय. हिराजी घरत माजी पंचायत समिती सदस्य यांनाही विनंती असेल. बाची आपण जर जायचंच आहे. स्नेहा प्रचंड खुश आहे. दीदी ममता दीदी तुम्ही यावं कारण आता काय गावाची आणबाण शान जायलाच लागेल पर्याय नाही. प्रेक्षक माय बापा तुम्ही आता प्लीज मागवा. श्रीराम बोलावली देव मात्रे मागच्या हंगामामध्ये तुम्ही खरंच चांगला खेळ केला होता. याही हंगामामध्ये चांगला खेळ झाला परंतु हार जीत हा खेळाचा भाग आहे. या स्पर्धेच्या बाहेर जरी तुम्ही गेला असलात तर तुमच्या माध्यमातून चांगला खेळ झाला आणि खेळाचं नक्कीच कौतुक देखील झालं या प्रेक्षकांच्या माध्यमातून. निशिकेत भोईर 14 चेंडू 25 धावाची विस्फोटक खेळी. जोरदार टाळ्या झाल्या.